Good morning, student. Today I want to discuss the part of conical pendulum. This part we have to ask in board exam for 3 marks किंवा 4 marks. म्हणजे बोर्डमध्ये किती मार्काचं विचारलं एक ते 4 मार्काचं किंवा 3 मार्काचं. ओके, डिपेंड करेल ते किंवा डेफिनेशन हे विचारू शकतात. So first we have to understand what is meant by conical pendulum. The first we have to understand what is meant by pendulum. Pendulum means a pendulum is a heavy bob. कसा आहे हा heavy bob? A heavy bob suspended म्हणजे काय बेटा लटकवलेला suspended by light म्हणजे काय हलकी light inextensible string with the help of रिजिड सपोर्ट. कशाने बेटा रिजिड सपोर्ट. मग व्हॉट इज द पहिले आपल्याला कोनिकल पेंडुलम मध्ये याच्यामध्ये वर्ड किती आहेत बेटा 2. पहिले आपल्याला पेंडुलम शिकून घ्यावं लागेल. व्हॉट इज द पेंडुलम तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर ऑसिलेशन मध्ये वी हॅव टू डिस्कस दॅट. फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड द पेंडुलम. व्हॉट इज द पेंडुलम इज अ हेवी बॉब सस्पेंडेड बाय सस्पेंड कशाने केला आपण लटकवला कशानं बाय लाईट इनएक्सटेन्सिबल म्हणजे जी ताणली नाही पाहिजे. इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग म्हणजे दोरा म्हणा काही दोरी म्हणा काही म्हणा स्ट्रिंग विथ द हेल्प ऑफ रिजिड सपोर्ट त्यालाच काय म्हणू आपण. व्हॉट इज दिस इज कॉल्ड पेंडुलम. सपोज हा काय आपली स्ट्रिंग म्हणजे आप सपोज इसको क्या पकड़े अपन एक धागा और उसको क्या ये किया उसको किसने बंधवाया एक डोरी से तो वो हो गया क्या बोलते उसको अपन पेंडुलम. क्या म्हणता पेंडुलम. व्हाट इज द पेंडुलम. अ हेवी बॉब सस्पेंडेड बाय लाइट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग विथ द हेल्प ऑफ रिजिड सपोर्ट त्याला काय म्हणू आपण पेंडुलम. इज कॉल्ड काय म्हणू त्याला सिंपल पेंडुलम. Okay, ideas for simple pendulum we have to discuss in next chapter. Okay, now we have to understand that pendulum. Now we have to study the conical pendulum. What is meant by conical pendulum? Conical pendulum is a क्या है conical pendulum is a काय बेटा सिंपल पेंडुलम. हाय दिस वर्ड कॅरी इम्पॉर्टंट. सिंपल पेंडुलम कोणता आहे हा सिंपल पेंडुलम इन विच बॉब काय परफॉर्म करतो बॉब परफॉर्म सर्कुलर मोशन आणि स्ट्रिंग काय परफॉर्म करते स्ट्रिंग काय परफॉर्म करते कोड. तो व्हाट इज द कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम इन विच बॉब काय परफॉर्म करतो सर्कुलर मोशन आणि स्ट्रिंग काय परफॉर्म करते कोड. त्यालाच काय म्हणू आपण कोनिकल पेंडुलम. मग व्हॉट इज द कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम इन विच बॉब परफॉर्म सर्कुलर मोशन आणि स्ट्रिंग परफॉर्म काय करते कोन म्हणजे जे आपण आईस्क्रीम खातो ना तो बघा कोन सारखं दिसते ना म्हणून तो कोन. म्हणजे बॉब काय परफॉर्म करतो सर्कुलर मोशन आणि स्ट्रिंग काय परफॉर्म करते कोन म्हणून यालाच काय म्हणू आपण कोनिकल पेंडुलम. नाव बघा आता कोनिकल पेंडुलम समजलं तुम्हाला. हा हेवी बॉब. या बॉबचं मास किती आहे बेटा m. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो म्हणून तो काय झाला mg. स्ट्रिंगची लेंथ किती आहे l. सपोज a string of length किती आहे l suspended by light inextensible string that weight किती आहे सपोज m आणि बॉबचं वेट किती आहे m. सो नाव याच्यावर वर काय होईल बेटा टेन्शन. बघा दोरा बांधला आपण दगडाला टेन्शन कशावर येते स्ट्रिंगवर. मग ते टेन्शन किती आहे टी. ते कोणा डायरेक्शन नाही अपवर्ड. सो टी इज रिझॉल्व इन 2 कंपोनंट्स. एक कशामध्ये टी साइन थीटा आणि दुसरा कोणता
टी कॉस थिटा. सो टी साइन थिटा कशाने बॅलन्स झाला बघा. टी कॉस थिटा कशाने बॅलन्स झाला आणि टी साइन थिटा कशाने. टी कशामध्ये रिझॉल्व्ह झाला, दोन कंपोनंट, एक टी कॉस थिटा आणि दुसरं काय टी साइन थिटा. टी कशामध्ये रिझॉल्व्ह झाला, दोन कंपोनंट, टी साइन थिटा आणि टी कॉस थिटा. सो व्हॉट हॅपन, आपल्याला टी कॉस थिटा कशाने बॅलन्स झाला बेटा, वेट कोण्या डायरेक्शन राहते, डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि व्हॉट इज द स्ट्रिंग. आता टी साइन थिटा, टी प्रत्येक बॉब काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनला काय लागते, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स लागतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि तुम्हाला माहित आहे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय राहते, एम ओमेगा स्क्वेअर आर. हा काय इक्वेशन नंबर 1, याला काय म्हणू आपण, इक्वेशन नंबर 2. नाव व्हॉट इज द इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. मग काय, टी साइन थिटा, 2 ची व्हॅल्यू काय, टी साइन थिटा, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे बेटा, एम ओमेगा स्क्वेअर आर. आणि टी कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे बघा, किती आहे, एम जी डिवायडेड बाय एम जी. एम काय झाले कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय जी. ओके, इथं पण टी काय झाले कॅन्सल. नाव साइन थिटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज द साइन थिटा, अपोजिट साइड, कोणाच्या समोरील बाजू किती आहे, आर. एंगल के अपोजिट साइड कौन सी है, आर. बोले तो रेडियस, बोले तो आपण त्याला काय म्हणू, बीसी. आपण सपोज त्याला कन्सिडर करू ए बी सी हा ट्रायंगल, बीसी डिवायडेड बाय काय बेटा, एसी. बीसी किती आहे आपला, व्हॉट इज द बीसी, बीसी इज इक्वल्स टू आर आणि एसी इज इक्वल्स टू एल. एसी इज इक्वल्स टू एल. So this is the sin theta's value. Now we have to calculate what is the, we have to calculate sin theta upon cos theta. sin theta ची व्हॅल्यू किती काढली आपण, r l cos theta is equals to omega square r upon g. Therefore omega square is equals to RG, क्या आला बेटा, RG अपॉन L R cos theta. R get cancel, that's why omega square is equals to GL cos theta. GL cos theta. Therefore omega is G divided by L cos theta. G divided by L cos theta. अंडर रूट ऑफ काय येईल बेटा, ओमेगा स्क्वेअर असेल तर काय येईल, अंडर रूट. ओके, इथं आपल्याला दिसत नाही, आपण वरच्या बाजूला घेऊ. ओके, आपल्याला काय मिळालं, व्हॉट इज द ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, व्हॉट वी हॅव टू गेट, आर जी अपॉन एल आर कॉस थिटा. ओके, आर गेट कॅन्सल, दॅट्स वाय जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे त्याचा, आपल्याला काय पाहिजे, फक्त ओमेगा. व्हॉट इज द अँगुलर स्पीड, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. दिस इज द angular velocity of conical pendulum. What is the angular velocity, which depends upon acceleration due to gravity. L म्हणजे काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड अँगल सस्पेंडेड बाय कोड किंवा स्ट्रिंग. अँगल सस्पेंडेड बाय स्ट्रिंग और कोड. आता वी नो दॅट व्हॉट इज द t is equals to 2 pi divided by omega. 2 pi divided by omega. Therefore t is equals to 2 pi under root g divided by L cos theta. Therefore t is equals to under root L cos theta divided by g into 2 pi. Okay. This is the expression for time period. Now frequency is equals to 1 upon t. Therefore 1 upon 2 pi g divided by under root g divided by L cos theta. Okay. ते उलट होऊन जाईल, ते तुम्हाला कळते तेवढं. ओके,
दिस इज द फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द टाइम पिरियड? टाइम पिरियड तुम्हाला माहिती आहे. टाइम पिरियडचा पण टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. त्याला काय मग 2π डिवायडेड बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आपण काढली. ओमेगाची व्हॅल्यू किती काढली? जी डिवायडेड बाय √L cos थिटा. मग L cos थिटा इथं पुटअप केला. हे कसं आहे? एच्या छेदामध्ये आहे. मग हे वर जाईल. काय येईल? L cos थिटा डिवायडेड बाय जी इंटू 2π. फ्रिक्वेन्सी वी हॅव टू नो दॅट. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम. Number of revolution per unit time. Number of revolution per unit time. त्याला काय म्हणू आपण? फ्रिक्वेन्सी. 2 मार्काची डेफिनेशन विचारतात. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? मग व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी कशाने आपण डिनोट करतो? नीटा 1/t. 1/t. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी? काय काढली आपण? L cos थिटा अपॉन जी इंटू 2π. मग हा काय केला बेटा? 2π कशा गेला? डिनॉमिनेटर. जी काय गेला आपला? वर. जी L divided by cos theta. G L cos theta. This is the frequency of कशाच्या? कोनिकल पेंडुलम. This is the frequency of conical pendulum.